हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज संडे आहे आणि तुम्हाला जसं माहिती आहे आम्ही 21 डेज नो ॲडेड शुगर चॅलेंज घेतलेला आहे आणि आज आहे डे 6 आणि आम्ही विचार केला की काहीतरी स्वीट बनवायचं विदाऊट शुगर. तर आम्ही यूज करणार आहोत डेट्स आणि कोको पावडर, शुगर फ्री चॉकलेट, शुगर फ्री डार्क चॉकलेट, डार्क चॉकलेट आणि ते काय असते फुटाणे आणि बदाम. तर ह्या सगळ्यापासून आम्ही एक लाईक ब्राउनी चॉकलेट टाईप असं बनवणार आहोत. तर चला मग बनवूया. आहे ना. चॉकलेट कुठे आहे? ए ओके, तू खाऊन खाल्लं ते कुठला का चल. चिक्की गाईज आता तर थोडीशी काय झाली आहे, वादविवाद झालेला आहे की डार्क चॉकलेट कडू लागते 55%. तर आम्ही पहिले टेस्ट करणार आहोत. दिस इज शुगर फ्री गाईस. दाखव. कडू नाही अगं. नॉर्मल आहे. गाईज काय खरं नाही आहे. हे माझ्या मुलीला चिक्की चारत आहेत. आम्ही नो शुगर वर आहोत. नाही आहे कडू. हे किती पाहिजे बादाम? बदाम 1 वाटी घ्यायची का? पण आपण जास्त नाही बनवू, आपण थोडं बनवू ट्रायल की कसं बनताय नाही का. डेट्स काढले तू? किती घेऊ कडू सांग? कुठे नाही आहे कडू हे. किती घेऊ सांग? एवढे? थांब एक मिनिट. ह्याच्यामध्ये ओलं ह्याच्यामध्ये काढ आणि याचं छिलका काढावं लागेल आपल्याला. एवढी होईल का? एवढी होईल? नाही घे ना थोडीशी, बसेल. काजू टाकायला लागते का? हो टाकू शकतो आपण. हे थोडं टाकू. ओके, हे जास्त नाही टाकू. हे घे काजू. बस एवढे? एवढंच. खाऊ नको तू. काजू महाग आहे यार. काजू खाल्लो गाईज. हे काढ ना, याच्यामध्ये टाकायचे आहे. हे चांगले नाही का छिलका काढून. याच्यात मीठ राहते ना का? एक गरमी होता यार, मी केस बांधू का? काय ना, मीठ चालते ना. मीठ चालते पण ते कसं, ते त्याच्यात कसं लागेल ते कर. नाही असं काही नाही राहत. माहितीये तुला, खीर पण बनवतो ना आपण, तर थोडंसं मीठ टाकतो त्याच्यामध्ये. टाका चालेल. मीठच टाक. नाही खरंच टाकतो, मम्मीला विचार तू. तर खोटं नाही बोलत गाईज आहे मी. आपण याच्यात मीठ पण टाकणार आहोत स्वादानुसार. नाही टाकणार कारण त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. तेच ते तर आम्ही फुटाने स्वादानुसार टाकतो. जमले का माझे केस? तर केसावरून लक्षात आलं गाईस. तुला देवाली म्हटली होती ते नाही केला तू बियर्ड? नाही, काऊन? चांगलं वाटतं यार देवाली. तेच चांगलं दिसत होतं ना म्हणून. बाहेर फिरत राहतो एकटा. चनेच खाऊन टाकतो का माहित. मी ही रेसिपी मी आपला इंस्टाग्रामवर बघितली, मला इंटरेस्टिंग वाटली यार. तुम्ही पण सांगा आम्ही काय काय बनवू विदाऊट शुगर. अजून काही जर तुम्हाला माहित असेल की. पण थोडंसं हलकं बनवा, म्हणजे सांगाल गाईज, जेणेकरून मला त्रास झाला पाहिजे. नाही, आणि थोडंसं बजेटमध्ये पण सांगाल. मंथ एंड सुरू झालेला आहे. तर आम्ही 50 रुपयाचे ते हे बनवणार आहोत चॉकलेट बार. 400 रुपयाचे 400 रुपये खर्च करून. कुठे 400 रुपये खर्च केले असतील? सगळं घरीच तो होतं. 50 रुपयाची चॉकलेट बार नाही आहे बेटा. ते एवढं महाग गेल्यावर ते 50 रुपयाची बनणार आहे का? बाजारात गाईस तेवढ्याच रुपयाची भेटते. एवढूशी राहील ती, एवढूशी. बरं तू हे कर मिक्सर मध्ये, नाही तर मी करतो. तू हे काढ डेट्स. काढू. त्यांना बिया आहेत का पाहायला लागेल. तसं बियावाला नाही आहे ते बहुतेक. सीडलेस लिहिलं नाही तो काही पण.
बघ मग असेल तर मी काढते तोपर्यंत. कुठं काढू त्याच्यात? काढ. आपलं पावडर रेडी आहे. ये आहे त्याच्यामध्ये. हं? थोडं घी टाकून त्याला असं रोस्ट करते आणि मग नाही, पहिले मिक्सरमध्ये करते मग त्याला रोस्ट करेन थोडासा. काऊन रोस्ट करायचं? घी मध्ये थोडंसं चांगलं होते का? म्हणजे मी लड्डू याला कोण रोस्ट करते? पण हे तर ऑलरेडी नाही, लड्डू बनवताना तसंच करतो ना आपण. बरं ठीक आहे, नाही करायचे होते. हेवाला पण काढायचं, हेवाला पण. ये माझ्या डोळ्यात टाकशील का? मला भीती वाटत आहे यार, हा कैची माझ्या डोळ्यात तर नाही टाकाय. तर गाईस, कोणाला माहित नसेल की याच्यातल्या बी कशा काढायच्या आहेत, अशी कैची घ्यायची आणि असं मग काहीतरी करायचं आणि काहीतरी करायचं. व्हेरी गुड. तुला डेट्स आवडतात का अखिल? डेट्स आवडतात का? नाही, माझं लग्न झालं आता, मला नाही आवडत डेट्स. फक्त बायकोसोबत आवडतं डेट्स. यार ट्रिक क्वेश्चन होता यार, तू पकडून घेतला यार. बहुत हुशार झाला यार तू असं राहून अखिल, है ना? सत्रा बनावं लागलं का तुझ्या सारखं मला? मी छत्री आहे. नाही ग, हा. हुशार आहे तू. तू कैची कशाला घेतली अखिल? अबे तर हातानेच पुरा काढायचं कसा आहे तरी तर? होता तो. आय डोंट थिंक की कैची लागते. तुला काय वाटतं एवढं गोड होईल का? हो हो. तर गाईज, आता आपण डेट्सला पण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. हे काढलं नाही का तू अजून तरी? काढलं ना, तू तर काढतो ते, तू काढणार ते. माझ्या फक्त बिया काढायचं होतं पहिले. आता आता हे पण करू मिक्सरमध्ये आणि मग काही नाही, मग त्याला मिक्स करू. आणि आपल्याकडे तो काचेचा डब्बा काढ माझ्या टिफिनचा, मी ऑफिसला नेते तिथं. तर गाईज, आपण हे मिक्सरमध्ये करून घेणार आहोत. याचं झाकण पण पाहिजे का? हो, फ्रीजमध्ये ठेवावं लागेल ना सेट करून. आय डोंट थिंक झाकण पाहिजे. हो, त्याला पुसून घे. ते लागलंय त्याला बघ. हे झालेलं आहे आपलं. आता याला आणि आपण हे जे आहे बनवलेलं हे मिक्स करू. पुसू कशाला? अरे टिश्यूने पुसलं काय नाही होत. अबे त्या टिश्यूच्या हे लागते पांढरा पांढरा. टिश्यूचं नाही लागत, व्यवस्थित पुसावं लागतं. निंबुनीच्याच काऊन झाडाखाली पण? का नाही, काय असेल. वडाचं झाड, आंब्याचं झाड, यांना काय केलं? का माहिती आहे गाईस, तुम्हाला माहित आहे का निंबोनीच्या झाडाखालीच का बरं आहे असं? असेल जर माहित तर कळवा आम्हाला. याला काय करायचं? हे मिक्स झालं की याला असं याच्यामध्ये करू आणि मग चॉकलेट आहे ना त्याला मेल्ट करू. चॉकलेट कमी होईल का? अरे पूर्ण चॉकलेट घ्यायची आपल्याला, तेवढीच मी ठेवली चॉकलेट. नाही इथे होते. अरे एवढीच नाही घ्यायची आहे, चॉकलेट जास्त घ्यायची आपल्याला. बघतो. नाही, दुपारची औषधी नाही, थोडा टफ आहे यार हवाला काम. मला असं वाटतं त्यांचे मिक्सर चांगले राहत असतील का, ज्यांचं मी इंस्टाग्रामवर बघत आहे. अरे असं एकदम छान स्मूथ पेस्ट बनवून निघते यार मस्त. त्यांचं डेट्स टाकतात. हे दूध टाकायला पाहिजे का थोडासा? पण मी बघितलं त्यांनी नव्हतं टाकलं आहे. त्यांनी हे हनी टाकलं होतं काय दूध? मी जे पाठवलं त्याच्यात का? हा नाही, हनी तो दुसरा होता. मी हा जो दुसरा होता त्याने तर फक्त चिकपीस घेतले, म्हणजे हे घेतले सॉरी काय म्हणते फुटाणे घेतले त्याने. आणि दुसरं एक बघितलं मी तर त्याच्यात तिने म्हणजे बदाम पण यूज केलं होतं, काजू पण यूज केलं होते. मी म्हटलं मिक्स आपण हे करू. तिने फक्त डेट्सवाला झालं हे तरी बऱ्यापैकी. बस आता आपल्याला हे फ्लॅट इथं करून घ्यायचं आहे आणि याच्यात पाणी मांडू मग आपण. पण त्याच्यात बसेल का तो? हो, काही नाही होत ना, थोडं खाली पाणी पाहिजे. डबल बॉयलर नाही माहित तुला?
हे माहित आहे, पण तो काचेचा भांडा. काचेचा कुठे याच्यात हा. बसायची जरूरत नाही ते. मग शिजवायचे नाही तेल आपल्याला. हा हे बस असं असं हे होईल. चॉकलेटला मेल्ट मेल्ट करायला. करायला आपल्याला पाणी मांडावं लागेल आता. माय वाईट गर्ल्स. काहीच नाही माहिती त्याला. सो गाईज, हे आपलं डब्बा आहे. आपण याच्यामध्ये हे असं सेट करणार आहोत प्रॉपर. आणि मग त्याच्यावर मेल्टेड चॉकलेट पूर करणार. एकदा सेट करून घेतो असं मग दाखवते त्यांना पण. तुम्हाला आवाज येत आहे का लोरीचा? तर गाईज, कोणाला हे बुक ऑर्डर करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझ्या वाटणीचं विकून टाकील. थोडंसं खाऊन मी माझ्या वाटणीचं विकील, दुसऱ्याच्या वाटणीचं खाऊन टाकील. आणि मी नाही मिळणार तुला आपल्या हिश्श्याचं. हे असं सेट केलेलं आहे आपण, दिसतंय. आणि याच्यावर आता मेल्टेड चॉकलेट पोअर करायची. थोडं नाही ठीक आहे म्हणा. पूर्ण काढ काढू. त्याच्यामध्ये नाही, पाहू ना, अर्धी करू आधी. राईस डार्क चॉकलेट कुठं काढू हे? त्याच्यात ह्याच्यात किती अर्ध घेऊ म्हटलं? अर्धी घे आधी, मग बघू. मला वाटतं छोट्या वाटीत घ्यायला पाहिजे जग्या हे. छोट्या वाटीत मग याच्यात घे ना. ह्याच्यात ना, म्हणजे त्या वाटीला जास्त लागणार नाही असं. हा. हुशार झालाय यार अखिल माझ्यासोबत राहून. तर गाईस, मी असे तुकडे करून घेतले आहे. मला समजत नाही असेच खायचे पाहिजे आता काहीतरी ते सगळं टाकून. असेच छान वाटतंय. हो यार, मला माहित नव्हतं की डार्क चॉकलेट पण शुगर फ्री राहते म्हणून मी हे सगळं पाहत बसली काल. सो गाईस, फॉर काय बनवू शकतो. यू कॅन सी इट्स टोटली शुगर फ्री. थांब तर इथं उलटा कोण दिसत आहे त्याच्यात पण? माहित नाही. हे ॲडेड शुगर दिसतंय तुम्हाला? इट्स 0. पण टोटल शुगर तर 0.5%, 0.5 आहे. त्याच्यातलं असेल ते. इथं ते दाखवतात, इथं एवढं मोठं लिहिलं आहे. कुठे लिहिलंय? इथं अमूल शुगर फ्री. अच्छा, कुठे लिहिलंय? अरे आता आपण गॅस सुरू कर दिया है हमने गाइस. येस. हो. झाका लागेल ना त्याला? नाही गरज नाही. पाणी उकळलं की ते आपोआप होईल. किती लेअर बनवायचे चॉकलेटची मला ते सांग. जास्त म्हणजे घट्ट नाही पाहिजे, थोडीच पाहिजे. हे थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं की जमून जाईल. तसं बी नॉर्मल टेम्परेचर झालं चॉकलेट जमून जाईल. कारण तसंही थंड आहे आता. आपण किती तसंही म्हणत आहोत ना. ऍटलीस्ट मला तुला कायले नाही म्हणत आहो. येती तेती चालले गोटी नाही बोलत आम्ही असे. असं कोण बोलते पण बाय द वे? ते एक नागपूरच्या पलीकडे एक जिल्हा आहे गाईस, भंडारा जिल्हा, भातार बिल्ला. गाईज, आम्ही छानच बोलतो. वी आर प्राऊड ऑफ अवर लँग्वेज. ॲटलिस्ट आम्ही कपडे लावत तर नाही, घालतो आम्ही कपडे. काहीतरी तू चुकीचा बोलला म्हणून तू काय नाही म्हणतो. नाही का? सीट बेल्ट काय करते? सीट बेल्ट लावतो आपण. ते घालतोय कसं घालणार आहे? गुड. Guys, you can see 12 months. Main reason to start 21 day. Yes. माझं पण आहे, पण तेवढं नाही आहे यार. It's melting. माझी ताई ना हिटलर दिदी आहे, हिटलर दिदी. म्हणून आम्ही तिला हिटलर दिदीच म्हणतो. अच्छा, हे ना लेके मिलामध्ये छोटू. पूर्ण असं हे झालं पाहिजे ते. लिक्विड नाही का एकदम. तर कसं होईल मग ते? तुला वाटतं असं दूध वगैरे काही टाकायला पाहिजे आपण? नाही. ओव्हन पाहिजे याच्यासाठी हा रखील. किंवा एअर फ्रायर. तो काहीच ओव्हन घेऊन द्या आम्हाला. जाऊ द्या. हा मला काहीच घेऊन नाही देत. एक ओव्हन ही तो मांगा था तुमसे.
ए अखिल अखिल इकडे, जोपर्यंत चॉकलेट मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण एक गेम खेळूया गाईस. ठीक आहे. तर तो बघ ॲनिमलवाला. तू एक ॲनिमल डिसाईड कर तुझ्या मनात, मी एक ॲनिमल डिसाईड करते माझ्या मनात. ठीक आहे. आणि मग आपण म्हणजे गेस करू की कोणता ॲनिमल, आणि प्रश्न विचारू शकतो. तुला माहिती आहे ना तो गेम? ठीक आहे. तर माझा ॲनिमल आहे, सांगायचं थोडी आहे. म्हणजे मी डिसाईड केलं रे आपल्या मनात, मला सुचत नव्हतं का. तर तू पहिले विचार प्रश्न. माझा पण झाला डिसाईड. हां तू विचार प्रश्न आता मला. पेट आहे की असा जंगली आहे? जंगली आहे. जंगली आहे. तुझा? माझा आता जंगली. जंगली आहे. अच्छा. म्हणजे वेळच म्हणजे डिसाईड नाही करू शकत. जंगलीच असेल बहुतेक. असं कसं? तसाच आहे तो. अरे यार. हा. अच्छा पक्षी आहे की ॲनिमल आहे? ॲनिमल आहे ना. मला का डिस समजत नाही का पक्षी ॲनिमल आणि बर्ड्स मध्ये. ओ भलाई मी जिल्हा परिषद मधून शिकलो गाईस, पण तेवढं बरं ठीक आहे. आपण तेवढं आम्हाला शिकलंय, आपण शिकवलं भटकून आहे आपण. ठीक आहे. तुझ्या म्हणजे तू विचार पुन्हा प्रश्न. किती लेग्स आहे त्याला? 4. 4 लेग्स. तुझ्यावाल्या ॲनिमलला किती लेग्स आहे? 2. 2 लेग्स आहे. कंगारू? 2 लेग्सचा ॲनिमल? 2 लेग्स नाही, 4 लेग्स आहेत. मंकी? 4 लेग्स Monkey. आहेत. नाही. तुझा पण जंगली आहे ना? हा जंगली आहे. हत्ती? तुला खाऊन वाटलं हत्ती चूज केला असेल. तुझी हत्ती आहे? तुझी हत्ती आहे? खोटं नाही बोलायचं होतील, खरं खरं बोलायचं. खरं खरंच बोलत आहो मी. सांगत आहे मी. तर तू क्वेश्चन वरून डिसाईड करशील मी खोटं बोललो असेल तर. मला असं वाटतं थोडासा आपण दूध टाकायला पाहिजे का? नाही ग. मग हे मेल्ट नाही होतं ना, खाली लागत आहे अजून ते. होईल होईल. ठीक आहे. तर मी विचारलं होतं का तुला प्रश्न? हो. तू विचार मग पुन्हा. स्टॉप. तो शाकाहारी आहे की मांसाहारी आहे? शाकाहारी आहे. तुझं शाकाहारी आहे की मांसाहारी आहे? तुझा कुत्रा आहे? शाकाहारी आहे की जंगली कुत्रा जंगली कधीपासून झाला? हा. तुझा कोणता आहे? शाकाहारी आहे. तुझा शाकाहारी की मांसाहारी? मांसाहारी. वाघ? नाही. हे वाघ तर पाडत नाही ना घरी यार. तुझा काय? मांसाहारी. शाकाहारी. तुझा शाकाहारी आहे. कलर कसा आहे त्याचा? कलर कोणता आहे? कलर. हा कलर त्याला काही आहे का हे भाव? नाही कलर. त्याला शिंग आहे? शिंग नाही. घोडा? नाही. गधा? नाही. एक काम कर, सगळ्यांची नाव घेऊन घे. तुझा जंगली आहे ना, तर गधा कधीपासून जंगली झाला? तुझा 4 पाय आहे ना? 4. आणि तो शाकाहारी आहे. तुम्हाला प्रश्न नाही विचारला असेल आता. हो तो विचारतो. प्रश्न विचार ना. तो पाण्यात राहतो का जमिनीवर? जमिनीवरच राहतो. गाईस तर चॉकलेट मेल्ट झालेली आहे आणि आता आम्ही स्प्रेड करत आहोत त्याच्यावर. हे बघा मेल्टेड चॉकलेट. तो म्हणजे एक्झॅक्टली त्याचा फेवरेट फूड काय आहे? तसं नाही माहिती मला. ओके. तर म्हणजे तो झाडावर राहतो की जमिनीवर की पाण्यात? कमी जमिनीवर. जमिनीवर राहतो, झाडावर नाही जात. झाला ना, तू किती सारे प्रश्न विचार, मला तर विचारू दे. विचार. तू सांगितलं तो मांसाहारी आहे ना? मांसाहारी आहे. चीता? धावतो फास्ट की चालतो? दोन्ही. तुझा? दोन्ही. धावतो आणि चालतो पण. शाकाहारी. हत्ती नाही म्हटली तू. मग झालं तुझे प्रश्न विचारून, तुझ्या म्हणून. माझा हे आहे आता. ठीक आहे. डुक्कर? हे बघा, हे झालेलं आहे असं आपलं. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवू आणि 1-2 तासांनी काढून पाहू. जर सेट झालं असेल तर यार डन.
तोपर्यंत आपण गेम कंटिन्यू करू. फ्रीजरमध्ये ठेवू ना. तो ह्याच्यावर चालू कर. मी कन्व्हर्टरवर स्वर सांगते. तू विचारणार होती मला. मी विचारणार होती, तो आपल्या इंडियामध्ये आहे की बाहेरच राहतो फक्त? सगळीकडे राहतो. तुझा इंडियात माहित नाही यार आहे की नाही तो. झेब्रा. बरं तुझा आहे ना गेस करायचा. माझा गेस नेक्स्ट टू इम्पॉसिबल गाईज. बरं तू सांगून दे मग. डायनासोर. मला वाटलंच होतं. आम्ही आता डायनासोर म्हणणारच होती माहिती. गाईज डायनासोर. डायनासोर लुप्त झालेले आहेत पण अखेर. तो त्याचे अवशेष सगळीकडेच भेटल्या भाई, पुऱ्या दुनियेत. गाईज डायनासोर मेला, त्याचा अवशेष भेटल्या ना भाई. पण तू कसं म्हणला की त्याला पाडू येऊ शकतो नाही शकत माहित नाही. बरोबर आहे ना भाई. त्यांना भाई तेव्हा हेच नव्हते, आपणच नव्हतो तर माणसंच नव्हते, तर कोण डिसाईड करेल त्याला पाळायच्या का नाही पाळायच्या. पिक्चरनुसार भाई ते पाळले गेले. ते बी मध्ये होते. लाईक ऑलवेज आय विन चिकन डिनर. तसा पण संडे आहे. मग चिकन डिनर संडे आहे तसा पण गाईज. तर गाईज आपण आता भेटूया जेव्हा आपली चॉकलेट रेडी होईल तेव्हा. बाय. माझ्या बायकोची माय वय हे मस्त मजाक ठीक आहे ना करून. अखिल, याद रखेंगे बेटा. सो गाईज माझी आई आहे, कारण उद्या पण सकाळी मला नाश्ता जेवण पाहिजे आहे. यही वो बाई है जो मुझे सुबह नाश्ता खाना खिला रही है, 2 टाइम की रोटी दे रही है. 2 टाइम की रोटी दे रही है. देख लो इस औरत को. सो गाईज आता आपली चॉकलेट जी आहे ते आपण बघू रेडी झाली आहे का, आणि जर झाली असेल तर आपण टेस्ट करू की कशी झाली आहे. तसं आमच्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट पण आहे. काही झालं उद्या लॅब मध्ये घेऊ. जर काही झालं आम्हाला तर आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट आहेत. ते आमच्या काय आणि बघून घेतील की काय झालंय काय. आणि मग याला आम्ही म्युझियम मध्ये ठेवू. सो गाईज आय थिंक इट्स रेडी. उबडा करून पहा. जमलं. चम्मच का? चमच नाही, आपण चाकूनी करू आता याला. गाईज तर आता याचे आम्ही असे बाईट्स बनवणार आहोत. तो नाही, हावाला घेऊ छोटूवाला. मी मोठा घेऊ. नाही छोटू. आपण त्याचे असे सो गाईज अशा प्रकारे आमचा केक कट होत नाहीये. हॅपी बर्थडे. नाही कट होत आहे पण हे खूप कडक झालेला आहे गाईज. हॅपी बर्थडे गाईज. नाही तर कट होत आहे पण हे होत आहे ना की तू करते का? नाही कर. अशा गोष्टीमध्ये गाईज मी समोर जात नाही, कारण काचेचं आहे ते तुटून जाईल. पण हे काढायचं कसं मग अखिल आता? त्या व्हिडिओ मध्ये फॉक न काढून. कशाने काढू? फॉक. देख लो गौर से इस औरत को, ये हमारा फ्रेम बिगाड़ रही है. बीच बीच में आएंगे वीडियो में आने की कुछ जबरदस्ती कोशिश की जा रही है गाइस. अरे यार अखिल कहाँ करना है तू पूर्ण नाही काढले बघ. काढलो मी म्हणून गाईज. मी काय करत नाही. मी तू काढायचा मला दे. कसं आहे मी काढतो. गाईज तिच्या एक्सप्रेशनवर नका जा, मला पाहू दे. अखिलसाठी मी एकदम बेस्ट बाईट काढली आहे. तुम्ही पहा. हे बघा हे खाली आपली ड्रायफ्रुट्स आणि त्याची लेअर, चण्याची फुटाण्याची, आणि वर ही चॉकलेटची लेअर. ठीक आहे. मी राहिलो इथं.
कसं वाटतंय सांग लवकर. नाही तू सांग कसं वाटतंय. खाऊ नको अर्जुन. गाईज हा एवढा बाउल जर ऑर्डर करत असाल ना तर 5,000 रुपये लागतील. एवढा टेस्टी आहे. वाटतच ना साखर ना, अप्रतिम. साखर ना म्हणून वाटतच ना. खतरनाक, जबरदस्त. किती खाणार आहेस तू आता? मी नाही, बाकीच्याला देतो मी. हो तेच गुड. आपलं हे एक्सपेरिमेंट तर सक्सेसफुल राहिलं. खरंच खूप छान होतं. मस्त मस्त बनलं. तर नो शुगरवाल्यांसाठी केक म्हणा किंवा चॉकलेटचा बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे आणि जास्त काही मेहनत लागली ना आम्हाला. पटापट झालं. आता हा व्हिडिओ आम्ही इथेच संपत आहोत आणि आम्ही रोज आमची 21 डेज नो ॲडेड शुगरची चॅलेंजची अपडेट तर तुम्हाला देतच आहोत. तर पुन्हा भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि व्हिडिओला लाईक करा. बोला. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आणखी अशाच काही रेसिपी असेल तर सांगा. आणि तुम्ही पण असं काही करत असाल तर ट्राय करा घरी. छान आहे, खूप टेस्टी आहे. चॅनलला सबस्क्राईब No करा. efforts. नो एफर्ट्स. येस, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हे रेसिपी पाहिजे असेल किंवा काहीही वाटत असेल तर कॉमेंट करा आणि पुन्हा भेटू. बाय. बाय.